इचलकरंजी शहरातल्या पंचगंगा नदीपात्रात पोहण्यासाठी येणाऱ्या मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं इचलकरंजी महानगरपालिका प्रशासनानं महत्त्वपूर्ण पाऊल उचललंय। गेल्या 8 दिवसांपूर्वी पंचगंगा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या 2 अल्पवयीन मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर प्रशासन अधिक सतर्क झालं असून आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून नदीकाठ परिसरात सूचना फलक लावून नागरिकांना आणि विशेषतः मुलांना सावध करण्यात येतंय। उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू असल्यानं दररोज मोठ्या संख्येनं लहान मुलं आणि युवक पंचगंगा नदीपात्रात पोहण्यासाठी येत आहेत। मात्र नदीपात्रातील खोल पाणी, अचानक वाढणारा प्रवाह, गाळ आणि धोकादायक खड्डे यामुळे पोहणं जीवघेणं ठरू शकतं। याच पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागानं नदीकाठावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली। या पाहणी दरम्यान पोहण्यासाठी आलेल्या मुलांना सुरक्षिततेच्या दृष्टीनं समज देण्यात आली। पालकांच्या देखरेखीशिवाय नदीत उतरू नये, खोल पाण्यात जाण्याचा प्रयत्न करू नये, तसंच धोकादायक ठिकाणी पोहणं टाळावं अशा सूचना देण्यात आल्या। याशिवाय नदी परिसरात धोकादायक क्षेत्र, खोल पाणी, पोहण्यास मनाई असे सूचना फलक सुद्धा लावण्यात आले आहेत। महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की 2 अल्पवयीन मुलांच्या मृत्यूनंतर प्रशासनानं ही बाब गांभीर्यानं घेतली आहे। भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी नियमित गस्त, जनजागृती आणि आवश्यक त्या उपाययोजना राबवण्यात येणार आहेत। तसंच नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करून मुलांच्या सुरक्षिततेकडे लक्ष द्यावं असं आवाहन करण्यात आलंय। स्थानिक नागरिकांकडूनही या उपक्रमाचं स्वागत करण्यात येत असून नदीपात्रात अनेक ठिकाणी खोल खड्डे असून पाण्याचा अंदाज न आल्यानं अपघात होण्याची शक्यता कायम असते। त्यामुळे प्रशासनानं केलेली ही खबरदारी योग्य आणि आवश्यक असल्याचं मत नागरिकांनी व्यक्त केलं। उन्हाळ्याच्या दिवसात नदी, विहीर, तलाव या ठिकाणी पोहण्यासाठी जाणाऱ्या मुलांची संख्या वाढते। त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांवर लक्ष ठेवून त्यांना सुरक्षिततेचे नियम समजावून सांगणं तितकंच गरजेचं आहे। प्रशासन आणि पालक यांच्या संयुक्त प्रयत्नातून अशा दुर्घटनांना आळा बसू शकतो। इचलकरंजी महानगरपालिका यांच्या वतीनं आज या ठिकाणी पंचगंगा नदीमध्ये पाण्याची पातळी वाढत आहे आणि पंचगंगा नदीच्या वाळू किंवा डबके जास्त असल्यामुळे ज्यांना पोहायला येत नाही किंवा ज्यांना नदीच्या पाण्याचा अंदाज नाही असं कोणी व्यक्तीनं पाण्यात मुलांनी उतरू नये। आपल्याला सेफ्टी असावी, आपल्याला कॅन बांधलेला असावा, जेणेकरून आपल्याला कुठल्याही प्रकारचा आपल्या जीवाला धोका होऊ नये याची खबरदारी घ्यायची आहे। आणि ह्या पंचगंगा नदीचा ज्याला अंदाज आहे पाण्याचा, कारण इथं वाळू आणि डबरं जास्त आहेत, त्यामुळं तुमचा जीव गुटमळण्याचा जाईल। शिकायचं असेल तर सेफ्टी असावी आणि कॅन, इन्नर, दोरा बांधून शिकावं आणि कुणी पोहायला न येणाऱ्यांनी या पंचगंगा नदी पात्रामध्ये उतरू नये। धन्यवाद।